आपण जसं म्हटलत मगाशी की पुण्यामध्ये आपण गेलेलात, मुळात ही जेव्हा तुम्ही हा आवाज उचललात त्यानंतर ही डील कॅन्सल झाली, तर ह्याचं श्रेय घेता का? कॅन्सल नाही, ते ऑन होल्ड. नाही, ते कसं झालं, आधी अजित पवार अंगातले, हा मगाशी एक मुद्दा मगाशी सांगायचा राहिला की मला ते जे चॅट आले ना त्याच्यात एक तर ते पॉवर ऑफ अटॉर्नी आहे, दुसरं म्हणजे त्या हिंगणेंचं सगळं चॅट आहे की कसं त्यांनी पटापट सगळं करून दिलं, आणि त्याच्यात 3 म्हणजे 2 PA आणि 1 OSD हे अजित पवारांचे त्या तृप्ता ठाकूरला मदत करतानाच आहेत. म्हणजे अजित पवार इज कम्प्लिटली इन द नो हाव. त्यांना माहिती नाही असं नाहीच आहे, त्यांना पूर्ण माहिती होतं. 16 जूनला ज्या दिवशी ताबा घ्यायला गेले तेव्हा राम चौबे नावाचे जे OSD आहेत त्यांचे सगळे चॅट्स येत होते, सगळेच्या सगळे. मग राम चौबे, ढाकणे आणि विकास पाटील हे तिन्ही अधिकारी जे दिवस आणि रात्र अजित पवारांबरोबर असतात, त्यात सगळ्यांचे चॅट तृप्ता ठाकूर बरोबर आहेत. मग ते काय आहेत आणि अजित पवार म्हणूच कसे शकतात की त्यांना माहित नाही? तर पहिल्या दिवशी म्हणाले की हो म्हणे, असं काहीतरी मला माहिती होतं. म्हणजे मी हसून म्हटलं की हो ना, 300 कोटी म्हणजे तुम्हाला चिल्लर आहे ना ती, कारण ज्यांनी 72,000 कोटीचा स्कॅम केलाय त्याच्यासाठी 300 कोटी चिल्लर. पण दुसऱ्याच दिवशी येऊन मग त्यांची बैठक झाली फडणवीसांबरोबर. मग फडणवीस सो कॉल्ड चाणक्य, ते तर नक्कीच त्यांनी सांगितलं असेल की अमुक अमुक कव्हर करा. त्यामुळे फडणवीसांनी त्यांना सांगितल्याबरोबर बॉडी लँग्वेज बदलली. मग म्हणाले की नाही तर आम्ही रद्द करतोय, मला त्या प्रकरणातलं काही माहित नव्हतं. ते म्हणाले पार्थ आता चुकलाय, या पुढे चुकणार नाही. हा नाही, आणि त्याच्यात रद्द करण्याचं मग मी प्रेस कॉन्फरन्स घेतली की रद्द हे यांना करताच येत नाही, कुठलाही कलेक्टर सुद्धा करू शकत नाही. मी तेव्हा एक्सप्लेन केलं की 5 लॉज आहेत आणि त्याच्यापैकी स्टॅम्प ड्युटीज ऍक्ट, रजिस्ट्रेशन ऍक्ट 2008, स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट, हे 3 त्यातले खास आहेत. आणि त्याच्या याच्याप्रमाणे जर असा फ्रॉड झाला असेल, त्यात सुद्धा सरकारी जमिनीचा फ्रॉड झाला असेल, तर ते कोर्ट डिसाइड करेल, ज्याच्यात कॅन्सलेशन कोर्ट करेल, आणि जे फ्रॉड करणारी लोक आहेत त्यांची क्रिमिनल लायबिलिटी होते ते सुद्धा कोर्ट करेल. हे मी खारगे समिती पुढे पूर्णच्या पूर्ण विथ ऍक्ट सांगितलं. एवढंच नाही, तर यांची जी अमेडिया एंटरप्राइजेस LLP आहे, ते LLPचे जे लॉज म्हणजे लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ऍक्टचे जे लॉज आहेत त्याच्यातले सेक्शन्स मी त्यांना सगळे मार्कआउट करून दिलेत की त्याच्यात जर फ्रॉड झालं तर देन इट इज अन अनलिमिटेड लायबिलिटी ऑन ऑल द गिवन पार्टनर्स. हे सगळे लॉज त्यांना दिलेत. आणि आता त्याच्यानंतर सगळंच एक्सप्लेन केलंय की काय झालं, कसं झालं. पहिलं सबमिशन झालं, मग दुसरं मी त्यांना BNS आताच आपलं जे भारतीय न्याय संहिता त्याच्याप्रमाणे कुठले सेक्शन्स लागतात, फ्रॉड करण्यासाठी किती, फोर्जरी करण्यासाठी कुठले, स्टॅम्प ऍक्ट हे करण्यासाठी कुठले, ते सगळेचे सगळे सेक्शन्स त्यांना लिहून देऊन आले. आणि आता हे तिसरं जे माझ्याकडे आलेले सगळे डिटेल, पॉवर ऑफ अटॉर्नी जी 21ची आहे, ज्याच्यावर प्रत्येक पानावर 5ची सही आहे, ती सुद्धा मी खारगे समितीला मी पाठवून दिली. आता ते शहर शुक्रवारी आमची मीटिंग आहे. म्हणजे नाव इट इज ओपन अँड शट, कोणी काहीच करू शकत नाही त्याच्यात.